जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा। पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की परब्रह्माचं वर्णन करून सांगतायत, पण ते तसं म्हणावं तसं सांगता येत नाही। ऐसे न जरी बोलावे तरी म्या काय सांगावे, न बोलता कळावे तुझं कैसे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी ठरवलं की तुला तर मग काही सांगण्यात अर्थच नाही आहे, पण मग तुला कसं कळणार की ब्रह्म म्हणजे काय, म्हणून ते सांगणं तर मला भागच आहे। म्हणून मी जरी जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे, हे सगळं जरी माहिती असलं तरीसुद्धा मला ते तुला वर्णन करून सांगायलाच हवं। निदान शाब्दिक ज्ञान तर त्याचं तुला व्हायला पाहिजे, थोडंफार तर तुला त्याच्याजवळ जाता आलं पाहिजे। अशा तऱ्हेने मी तुला ते सांगतो। आता या ब्रह्माचं वर्णन करायचं म्हणजे ते शब्दात साकार करायचं, आणि जे जे साकार आहे ते नश्वर आहे, म्हणजे शब्दानेही त्याचं वर्णन करता येत नाही। बरं, शब्दासारख्याच बुद्धीलाही मर्यादा आहेत, ज्ञानालाही मर्यादा आहेत। केन उपनिषदामध्ये परब्रह्माबद्दल अजून काहीतरी स्पष्ट करून सांगता येईल का, असं जेव्हा शिष्य म्हणतात त्यावेळेला गुरु त्यांना सांगतात, न तत्र चक्षुर्गच्छति न वाग गच्छति न मनो, अशा पद्धतीने ती ऋचा आहे, श्रुती आहे। त्यांच्यापर्यंत डोळे पोचू शकत नाही, वाणी पोचू शकत नाही, बुद्धीने त्याला जाणता येत नाही। बरं, दुसऱ्याला त्याच्याबद्दल तसं समजावून सांगता पण येत नाही। या ब्रह्माचं स्वरूप, त्याचा उपदेश शिष्याला कसा करायचा किंवा ते स्वरूप त्याला कसं सांगायचं हेच समजत नाही। ते सांगण्या आणि न सांगण्याच्या पलीकडचं आहे। आता हे परब्रह्म म्हणजे नक्की आहे काय, असाही प्रश्न पडतो। तर आपणच आपल्या आनंदात राहणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे। जसं एखादं छान छोटंसं सुदृढ असं बालक, गोरं गोमटं अगदी छोटंसं बालक, पण ते बाळ एखादी साधी चिंधी मिळाली, रंगीबेरंगी कापडाची चिंधी त्याच्या हातात दिली तरीसुद्धा ते त्याच्याबरोबर इतकं खेळतं, हात लावतं, पायात पकडायचा प्रयत्न करतो, तोंडाने आवाज करतो, हसण्याचा आवाज येतो, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तो काढतो। आणि ते चिंधी म्हणजे रंगीत कापडाची जी चिंधी असते ती काही खेळण्याची वस्तू आहे का, पण त्याच्याशी ते इतकं प्रसन्नतेने खेळत असतं आणि आनंदात मग्न असतं। तसंच सद्गुरू, ऋषी, मुनी हे सगळे आपल्याच आनंदात प्रसन्न असतात, कारण ते स्वमध्ये स्थित असतात, ते स्वस्थ असतात। हे स्वमध्ये स्थित असलेल्या एका ऋषींना एका जिज्ञासू माणसाने येऊन विचारलं, मला काहीतरी तुम्ही छान आत्ता व्यवस्थित आनंदात दिसताय, मला जरा परब्रह्मासंबंधी वर्णन करून काहीतरी सांगा ना, मला त्यांच्याविषयी ऐकायचं आहे। 2-5 मिनटं होतात, ऋषी काहीच बोलत नाहीत, ते त्यांच्याच ह्याच्यात शांतपणे बसलेले असतात। हा पुन्हा विचारतो, मला परब्रह्मासंबंधी काहीतरी वर्णन करून सांगा ना। पुन्हा ते आपले स्वस्थ हसतायत, आनंदात बसलेत, आपलंच आपल्याशी मनामध्ये हसतायत, डोळे मिटून बसलेले आहेत।
त्यावरती हे रिस्पॉन्स का नाही देत आहेत असं म्हटल्यावर तो म्हणतो, त्या ऋषीवर्य, अहो मी तुम्हाला काहीतरी विचारतोय आणि तुम्ही काही प्रतिसाद देत नाही आहात. त्यावरती ते ऋषी शेवटी त्यातनं जागे झाले, स्वमध्ये स्थित होते. ते बाहेर आले आणि म्हणाले, अरे ब्रह्म अवर्णनीय आहे. त्याच्या संबंधी काही बोललं तरी ते परिपूर्ण होत नाही आणि काहीही न बोलणं हेच त्याचं खरं ज्ञान आहे. हेच तर मी तुला इतक्या वेळ माझ्या कृतीतून दाखवून देत होतो. मी तर खरं म्हणजे त्याच आनंदात मग्न होतो, पण तुझ्या काही ते लक्षातच आलं नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी शिष्याच्या समजुतीकरता समर्थ सतत सारखं ते सांगण्या बोलण्याच्या पलीकडे आहे असं म्हणतात आणि पुन्हा सांगतातच. असं का? हा प्रश्न शिष्याच्या मनात पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊ नये म्हणून ते वारंवार सांगतात. आणि सांगताना ते असं म्हणतात, अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता प्रत्यया येते, अनुभव सोडिता ते आपणची होई जे श्रीराम. हे आत्म्याचं परब्रह्माचं स्वरूप नुसतं शब्दांनी वर्णन करून आपल्या अनुभवाला येत नाही. पण तरीही बोललंच नाही तर तुला कळणार नाही म्हणून मला बोलावं लागतंय. आणि बोलता बोलता कधीतरी ते तुझ्या चित्ताला भिडेल आणि मग ब्रह्म काय हे थोडंफार तुला समजेल. शब्द नाशिवंत असले तरी त्यामागचा अर्थ कळला तर ते अनुभवता येईल. पण अनुभवसुद्धा काही वेळेला मागे सोडला तर जे शिल्लक राहतं ते आत्मस्वरूप आहे. गुरुमुखातून शिष्यानी तत्वम असी या शब्दाचं ग्रहण केलं की हृदयस्थ परमेश्वराचं त्याला ज्ञान होतं. तत्वम असी, हृदयस्थ परमेश्वराचं ज्ञान होतं. शब्द मागे पडतात, तेच तत्वमसी, आणि अर्थाचं ग्रहण होतं. त्या अर्थाचं मनन चिंतन केल्यानंतर अर्थही मागे पडतो आणि अनुभव येतो. पण अनुभवाची जाणीवसुद्धा काही वेळेला मागे पडते आणि मग ज्ञान होतं. मला ज्ञान झाले अशी ही जी भावना आहे ती भावनासुद्धा निघून जाते. त्यावेळेला आत्मज्ञान होतं. ब्रह्मानुभवाचं थोडं बाजूला ठेवूया, साधं झोपेचा विचार करूया. म्हणजे आपल्या दृष्टीने आपल्याला ब्रह्म समजायच्या दृष्टिकोनातनं साधा सोपा विचार करूया झोपेचा. मी एकदा ठरवलं की मला झोप कशी लागते हे पाहायचं आहे. नाही, नक्की लागते कशी, झोप लागते म्हणजे नक्की काय होतं, त्याची प्रोसेस काय आहे आणि ते कशा पद्धतीने ती लागते याचं विश्लेषण करायचं मी ठरवलं. आणि मी त्याचाच विचार करत राहिले. छान संगीत लावलं की झोप येते का म्हणून संगीत लावून बघितलं. चांगले वाईट विचार मनामध्ये आणून बघितले. मऊ गादी बघितली, उशी बघितली. पण मला काही हे सर्व विचार चालू असताना झोप लागतच नाही. मला झोप कशी लागते हे तर्क वितर्क करेपर्यंत झोप लागतच नाही. आणि प्रत्यक्ष झोप लागते तेव्हा ती कशी लागली हा विचार करायला मी तिथे नसतेच. झोप लागते तेव्हा अंथरूण काय, पांघरूण काय, खोली काय सर्वच विरघळून जातं. इतकंच नाही, मी झोपले हा अनुभवही नसतो. आता झोप कशी लागते हे पाहण्याची बुद्धी जोपर्यंत जागृत होती तोपर्यंत झोपच आली नाही. आणि ती येते त्यावेळेला पाहण्याची बुद्धी कामच करू शकत नाही, कारण मी त्या स्थितीशी एकरूप झालेले असते. हेच ते अनुभव सोडिता आपणची होईजे. करे अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता प्रत्यय येते, अनुभव सोडिता ते आपणची होईजे. हे जे आहे ना ते इथे होतं. मी त्याचा अनुभव घेणार आहे, त्याची प्रोसेस पाहणार आहे, त्याचं विश्लेषण करणार आहे. हे करेपर्यंत काहीच जमलं नाही. आणि हे सगळं सोडून दिल्याबरोबर जी झोप लागली त्यावेळेला मात्र आपल्या लक्षात येतं की मला कशी झोप लागली तेच कळलं नाही. हेच अनुभव सोडिता आपणची होईजे. फक्त झोप लागणं हा आपला नेहमीचा अनुभव असल्यामुळे दिलेला दृष्टांत, पण ती अज्ञानाची अवस्था आहे.
हा मोठा फरक आहे. आणि ज्या वेळेला खरोखरीच ही ज्ञानाची अवस्था असते त्यावेळेला ब्रह्मानुभव मिळतो. त्यामुळे ही ज्ञानाची अवस्था असायला लागते. ती ज्ञानाची अवस्था असते तेव्हा आम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जातो, ज्ञानरूप होऊन जातो. म्हणजे वृत्तीज्ञान आणि ज्ञानरूपता याच्यात फरक आहे. वृत्तीला होणारं ज्ञान त्याला वृत्तीज्ञान म्हणतात. माझ्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत, 5 प्रकारचे विषय, त्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रियाच्या 5 वृत्ती आहेत. मला पुस्तक दिसलं, मला ते वाचावंसं वाटलं मनाला, मग मी ते पाहिलं. पाहिल्यानंतर मी म्हटलं या पुस्तकाबद्दल मी ऐकलं होतं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांनी माझी वृत्ती, आपोआपच जे वृत्तीज्ञान मला झालं होतं त्यातनं वृत्ती मिळते, एक प्रकारची मनामध्ये निर्माण होते की आता हे पुस्तक वाचलं पाहिजे. हे वृत्तीज्ञान आहे. एखादी आठवण होणं हे स्मृतीज्ञान आहे. पण स्मृती ही सुद्धा एक प्रकारची वृत्तीच आहे. त्यामुळे वृत्तीज्ञान वेगळं, ते वृत्तीज्ञान होणं वेगळं. पण ज्ञानरूपता येणं म्हणजे तिथे वृत्ती शिल्लकच राहत नाही, वृत्तीची पूर्णपणे निवृत्ती होते, तेव्हा ज्ञानरूपता येते. मग हे कसं आहे हे सांगताना समर्थ म्हणतात, माया रूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे, मज लाभ झाला या सुखाचे, मूळ तुटे श्रीराम. माया मूळ रूप तयाचे, तयाचे म्हणजे कुणाचे? जे आधीच्या ओळीत जो अनुभव सांगितलाय ना त्याच्याबद्दल. ब्रह्माचा अनुभव हा मायेतील सर्व अनुभवांच्या पलीकडचा आहे. मायेत मला अनुभव येतात, गंध आला, अष्टसात्विक भाव जागृत झाले, दर्शन दिलं, म्हणजे हे अशा पद्धतीचे काही काही आपल्याला अनुभव येतात. आणि हे अनुभव ज्या वेळेला येतात हे अत्यंत प्राथमिक अवस्थेतले अनुभव असतात. हे म्हणजे ब्रह्मानुभव नव्हे. गंध येतो तेव्हा त्रिपुटी असते, अष्टसात्विक भाव असतो तेव्हा त्रिपुटी असते, मला दर्शन दिलं ती त्रिपुटी असते. त्यामुळे हे अनुभव सर्व मायेतलेच आहेत. तिथे पूर्ण समाधान नाही, कारण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्रिपुटी आहे. आणि या सर्व स्थिती मायारूपच आहेत. जसं झोपेचा शोध मी लावत होते, पण जेव्हा त्याचे तर्कवितर्क करत गेले तेव्हा झोपताच आलं नाही. तसं ध्यान करायचं आहे, मला ध्यान करायचं आहे, ते ब्रह्मवस्तूचं करायचं आहे. त्यामुळे मी ध्यान करते असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मी ध्यानाला, हा जो मी आहे तोच माझ्या ध्यानाला प्रतिबंध करत असतो. मी माझं कमी केलं की ध्यान आपोआपच लागतं. शुकदेव ज्या वेळेला जनक राजाकडे गेले होते त्यावेळेला ते म्हणले, बस माझं जवळजवळ सगळं झालेलं आहे, आता मला फक्त निर्विकल्प समाधी कशी लागेल त्याचं ज्ञान द्या. मला निर्विकल्प समाधी कशी लागेल, इथे मला समाधी लागेल याचा विचारच तू सोडून दे. तो म्हणतो म्हणजे लागणार नाही की काय, असं कुठे मी म्हटलं. पण मला समाधी लागेल हा विचार सोडून दे. कारण विचार आला की बुद्धी आली, बुद्धी आली की मन आलं, मग मनबुद्धी विलीन झाली तरच समाधी लागते. त्यामुळे मनबुद्धी याच्या पलीकडे ती अवस्था आहे. त्यामुळे त्याचा तू विचारच करू नको. विचार करताना या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून मला समाधी लागेल, कधी लागेल हा विचार तू सोडून दे. म्हणून मी अनुभवाचे मूळ शोधीनं असं म्हटलं. या मायेच्या आधाराने मी त्या परब्रह्माचं मूळ शोधीन. मी शोधतो ना, इथं मी आला ना, मग मी अनुभवाचं मूळ शोधीन असं म्हटलं तर ते मूळ शोधता येत नाही, कारण तिथे अहम आहेच. मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. जेव्हा ब्रह्माचं ज्ञान होतं आधी मुळामध्ये ही वृत्तीच सोडून द्यायची की मला मी अनुभव घेणार आहे. ही वृत्ती सोडून घ्यायची, अनुभव आपाप येतो, जशी झोप आपाप लागते. आता झोप लागल्यानंतर मी त्या झोपेचं सुख घेणार आहे,
मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. तो मला घेताच येत नाही. त्याचं कारण जेव्हा ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा मला ज्ञान झालं आहे ही जाणीवही तिथे राहत नाही. मला लाभ झाला असं म्हणायला मी तिथे शिल्लकच राहत नाही. माया निवृत्त झाल्याशिवाय चित्त शांत होत नाही आणि निसटणाऱ्या गोष्टींचं चिंतन करायचं नाही. हे निसटणाऱ्या गोष्टींचं चिंतन केलं की देहबुद्धी वाढते. म्हणून मग आपल्याला काय सांगितलेलं असतं, साधना करा. आता साधना करा म्हणजे सकाळी 15 मिनटं केली, आता संध्याकाळी 15 मिनटं करायला काहीच हरकत नाही, जरूर करावी. पण असं नसतं. ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. काही कारखाने असे असतात बघा की जे बंद ठेवून चालत नाही, कंटिन्युअस ते चालूच ठेवावे लागतात. कारण ते बंद चुकून माकून बंद झाले तर ते पुन्हा चालू करायला कष्ट लागतात. साधनेचं तसंच आहे. आधी साधना होत नाही, झाली तर ती 1-2 दिवस त्याच्यात काही अडसर आला की ती पुन्हा सुरू करायची हेच होत नाही. साधं फिरायला जायचं बघा, आपण फिरायला जायचं ठरवतो, रोज जात असतो, मध्ये काहीतरी 8 दिवस त्याच्यामध्ये बंद पडतं ते काही कारणाने, तर नंतर ते सुरू करायला आणखीन 8 दिवस जातात. तसंच साधनेचं आहे. पण मग साधना करायचीच नाही का? साधना तर करायचीच आहे. शरीर हे साधन आहे, त्यांनी साधना ही करायचीच आहे. पण ती साधना करताना स्वतःभोवती एक कवच धारण करायचं आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. वाचलेल्या शाब्दिक तत्त्वज्ञान, आम्ही वाचलेलं आहे ना, सगळं तत्त्वज्ञान वाचलेलं आहे. असं बऱ्याच जणांना वाटतं, अर्थात इतका अथांग सागर आहे पण तेवढं आपलं ज्ञान नसतं. पण आम्ही जे वाचलेलं असतं थोडंफार त्यातलं शाब्दिक ज्ञान आम्हाला झालेलं असतं. वाचलेल्या शाब्दिक तत्त्वज्ञानाचं जीवनाच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोगात आणणं, ते आचरणात आणणं 24/7 ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि ती खरं म्हणजे साधना आहे. आपण सकाळी 15 मिनटं, संध्याकाळी 15 मिनटं, काय अमक्याच्या आधी 15 मिनटं असं नामस्मरण, हे ते आपलं पूजा अर्चा, नवविधा भक्तींपैकी बऱ्याच गोष्टी चालू असतात. श्रवण मनन चिंतन ह्या तर चालू ठेवायच्याच आहेत. पण मुळामध्ये जे आम्ही शाब्दिक तत्त्वज्ञान वाचलेलं आहे ते जीवनाच्या प्रयोगशाळेमध्ये आणायचं आहे. म्हणजे मग ही कंटिन्युअस प्रोसेस होते. आपलं जीवन व्यवस्थित चालण्यासाठी प्रापंचिक गोष्टी कराव्याच लागतात. त्या करायच्या, पण त्या आसक्तीरहित करायच्या. प्रत्येक गोष्ट मी केल्यानंतर त्याचं मला फळ मिळालंच पाहिजे अशी अपेक्षा का करायची? आज मी एवढं छान केलं खायला, पण कोणी म्हणालंच नाही की आजचं खूप छान झालं होतं. तू केलंस ना, मनापासून दिलंस ना, 100% देऊन केलंस ना, हीच तर तुझी साधना आहे. मग अपेक्षा कशाला करते? साधनेमध्ये अपेक्षा करण्याची गरज नाही. त्यामुळे हे पहिली गोष्ट, व्यवहार जे आहेत जीवनातले ते सगळे सातत्याने करायचे. जे काय असेल ते काम करायचं आहे, आपलं रोजचं नित्य आचरण करायचं आहे, स्वधर्माचरण करायचं आहे, सगळं करायचं आहे, पण अपेक्षारहित करायचं आहे. बरं, तिथं लक्षात ठेवायचं ही गोष्ट आहे की हे जे मी सगळं करते ते व्यावहारिक सत्तेसाठी करते, प्रापंचिक गोष्टी आहेत हे लक्षात घेऊन करते. पण हा सर्व प्रपंच अशाश्वत आहे, त्यामुळे इथून काहीही अपेक्षा करायची नाही. आणि त्याच वेळेला मनामध्ये शाश्वताचा विचार पक्का करायचा की ते मात्र शाश्वत आहे. त्याच्या जोरावर मी हे घरातलं सगळं करते आहे, किंवा ज्या काही साधना उपासना करते, घरातलं काम करते, किंवा ज्या काही गोष्टी मी करते, व्यवहार करते, हे सगळं त्याच्या सत्तेमुळे करते. हा शाश्वताचा विचार मनामध्ये पक्का करायचा आहे. मन आहे तोपर्यंत विचार येणार, संकल्प विकल्प येणार, आणि मन वायुरूप आहे. मन मिथ्या आहे, वायू मिथ्या आहे. मग मन ज्याच्याविषयी विचार करते ते सुद्धा मिथ्याच आहे. मग त्याची साथ घेण्यापेक्षा त्या सत्याच्या शाश्वताचा विचार श्रेष्ठ आहे. ती पारमार्थिक सत्ता जी आहे ती करायची, ती आचरणात आणायची, त्यानुसार आचरण करायचं.
पण विचार मात्र तिथून अपेक्षा न करता विचार मात्र शाश्वताचा करायचा आहे, की मी हे जे सगळं करते ते शाश्वत आहे म्हणून मी करते. विचार हे सुद्धा साधनच आहे. शरीर हे साधन आहे, मनबुद्धी हे साधन आहे, पण ते साध्य नाही. अनुकूल प्रतिकूल हे सुद्धा साधन आहे आणि सगळी साधनं मायिक आहेत. एकदा ही मायिकता लक्षात आली की आपला दृष्टिकोन बदलतो आणि साधनेतलं सातत्य निर्माण होतं. आता हे कसं पाहायचं हा सुद्धा एक दृष्टिकोन वेगळाच आहे. कसं आहे, खूप थंडी पडली. माझ्यासारखीला असं वाटतं अगदी आता ना छान शेकत बसावं, शेकोटी पेटवावी, ऊब मिळवावी. आणि शेकोटी पेटवली मस्तपैकी अंगणामध्ये आणि तिथे आम्ही सगळेजण शेकत बसलो. ऊब मिळाली, ती शेकत बसले, हे तर माईकच आहे सगळं. पण इथे विचार करताना आपली विचाराची दृष्टी बदलायची आहे. त्यामुळे आपली नेहमीची जी नजर आहे ती आपले डोळ्यांनी पाहणं आहे, चर्मचक्षूंनी पाहणं आहे, ते इंद्रिया सापेक्ष आहे, ते विषय सापेक्ष आहे. पण आता आपला दृष्टिकोन बदलून 24/7 साधना करता येते. ते प्रॅक्टिकल जे आहे ते असं आहे. शेकोटी पेटवली, ऊब मिळाली आणि त्यावेळेला सगळे छान मजा करतात. आपणही आनंद लुटायला हरकत नाही. आपणही आनंद लुटला की आपण दुसऱ्यालाही तो देऊ शकतो. आपणही घेतो, दुसऱ्यालाही देतो. त्यावेळेला तो जरूर घ्यावा. आणि ते करत असताना मला ऊबही मिळाली. पण ऊब मिळाली तेव्हा माझ्या मनात हाही विचार पक्का झाला पाहिजे की अग्नी हे पंचभूतांपैकी एक आहे, पण पंचभूतही नश्वर आहेत. हे कोणाला सांगायला जायची गरज नाही बरं का. हे आपलं आपण मनात चिंतन करायचं आहे. अग्नी हा पंचभूतातला आहे, तो पंचभूता असल्यामुळे नश्वर आहे. पण अग्नी हा नारायण पण आहे आणि त्यामुळे त्या प्रत्यक्ष नारायणाने मला ही ऊब दिलेली आहे. तो माझ्या आत बाहेर आहे. तो आतही जठराग्नी म्हणून आहे, बाहेरही अग्नी म्हणून आहे. आणि आता समजा हे सगळं छान वाटलं तोपर्यंत चटका बसला तर नेमकीच ठिणगी उडाली आणि माझ्या ह्याच्यात माझ्या हातावर पडली आणि मला चटका बसला. मग काय त्याला शिव्या द्यायच्या? मुळीच नाही. प्रत्येक गोष्टीत त्याची आठवण काढणं ही साधना आहे 24/7. मग अशा वेळेला हे माझ्या प्रारब्धामुळे मला चटका बसला आहे. कुठेतरी मागे काहीतरी केलं असणार. तो कर्माचा सिद्धांत आठवायचा. नाही आठवला तरी हरकत नाही, पण मला माझ्या प्रारब्धामुळे हे झालं हे त्यांनी नाही दिलेलं. त्यांनी मला आठवण करून दिली की तुझं प्रारब्ध मी संपवलं आहे बरं. हळूहळू प्रारब्ध सगळी संपवायचीच आहेत म्हणून तो चटका मला बसला आहे. तसा माझा आणि देहाचा कुठे संबंध आहे? अशा तऱ्हेने हा पॉझिटिव्ह थिंकिंग इथे आलं पाहिजे. याचाच अर्थ माया ओळखून तिच्यात न गुंतणं म्हणजे देहबुद्धी कमी करणं आहे. माया ओळखायची आहे, तिच्यात गुंतायचं नाही आहे. आणि म्हणून समर्थ पुढे आपल्याला सांगतात ही माया निवृत्त झाल्याशिवाय चित्त शांत होत नाही. म्हणून निसटणाऱ्या गोष्टींचं चिंतन करायचं नाही. अशाश्वत देहबुद्धी ही परमार्थातला अडसर आहे. त्यामुळे मायेला ओळखून त्या देहबुद्धीला दूर सारायचं आहे, कारण देहबुद्धी पण मायेतच येते. मग समर्थ पुढे आपल्याला सांगतात अहम ब्रह्मास्मीचा गाथा आला देहबुद्धीचे माथा. देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होई जे श्रीराम. देहे बुद्धी ते टाकावी हेही मायेची उठा ठेवी. म्हणून काय अंगीकारावी की अंगीकारू नये श्रीराम. अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत म्हणण्याची वेळ आली. ही वेळ का आली? नुसतं ब्रह्मास्मी का नाही म्हटलं? अहम ब्रह्मास्मीच म्हणतो आम्ही. हो, मला अनुभव आला आहे मी ब्रह्म आहे. कारण अनेक वर्ष कुठलं, अनेक जन्म अहम जीवोस्मी
असं म्हणायची सवय झालेली आहे. अहम देहोस्मी असं म्हणायची सवय झालेली आहे. आपल्याला सद्गुरू सांगतात, हे जीव देह काढून टाक आणि तिथे ब्रह्म टाक. तुला नाहीतरी म्हणायची सवय आहेच अहम अस्मी, मग इथे हे टाक. मग अहम ब्रह्मास्मी म्हणायची आम्हाला सवय होते. मी अमुक तमुक आहे, अहम देहोस्मी, अहम जीवोस्मी, मी अमुक आहे, मी तमुक आहे, या माझ्या सर्व भावना प्रखर होत्या. इतकंच नव्हे तर मी ही जाणीवसुद्धा मला अजून होती आणि ती नष्ट करून आता मला कुठेतरी अहम ब्रह्मास्मीपर्यंत जायची इच्छा झाली. ते आता मला कळायला लागलं आहे आणि तिथपर्यंत जायचं आहे. तोपर्यंत अहमची सूक्ष्म भावना सूक्ष्म प्रमाणामध्ये असणं गरजेचंच आहे, हे वाचलेलं आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात आणायचं झालं तर अहम ब्रह्मास्मी हे मला सहजपणे म्हणता येतं. प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान होईल, प्रत्यक्ष झोप लागेल, प्रत्यक्ष ज्ञान होईल, त्यावेळेला तो अहम आपोआपच गळून पडेल. मी कोण, कुठून कुठे झोपले काहीच कळत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान होईल तेव्हा असाच हा अहम गळून पडेल. अहम हा शब्दसुद्धा देहबुद्धीतून जन्माला आलेला आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी परमार्था कानकोंडे होईजे. देहबुद्धी परमार्थाला कानकोंडे करते. म्हणजे कानकोंड म्हणजे खरा अर्थ असा आहे की ज्याला ऐकू येत नाही तो कानकोंडा. कान आहेत पण ऐकूच येत नाही, उपयोग काय त्याचा, नाही का? तशा पद्धतीने आहे. देह आहे पण तो साधन म्हणून वापरला जात नाही, उपयोग काय त्याचा? देहबुद्धी परमार्थापासून दूर नेते, ती परमार्थाला मारक ठरते. मिथ्या वस्तूचं थोडंसुद्धा अनुसंधान जे असतं ते आपल्याला परब्रह्मापासून दूर ठेवतं. म्हणून समर्थ देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं आपल्याला वारंवार सांगतात. आणि मलाही असं वाटतं की देहेबुद्धी ते टाकावी, पण देहेबुद्धी ते टाकावी हेही मायेची उठाठेवी. कारण मला देहबुद्धी टाकायची असं वाटणं हेही मायेतच येतं. म्हणजे देहेबुद्धी हे टाकावी हेही मायेची उठाठेवी असं समर्थ सांगतात. मी देहतादात्म्य सोडून देईन म्हणलं, मी देहबुद्धी टाकून देईन म्हटलं, हे सुद्धा सगळं मायाच आहे. कारण तिथे मी आहे ना, तो अहम प्रगट होतो आहे ना तिथे. त्यामुळे हा सगळा मायेचाच खेळ होतो. मला वाटते संग सोडावा, मी ठरवलं निस्संग व्हावं, मायेचाच खेळ आहे. मी देह आहे ही विसंवादी माया आहे. मायेचे आपण वेगवेगळे प्रकार बघतोय, त्यातलं मी देह आहे ही विसंवादी माया आहे आणि अहम ब्रह्मास्मी ही संवादी माया आहे. खरं तर दोन्ही मायाच आहेत, तर दोन्ही टाकायलाच पाहिजेत, कारण मायेत नसतं बाहेर पडायचं आहे. पण आधी विसंवादी माया बाहेर काढायला हवी, कारण ती नश्वर आहे. आणि ती नश्वर आहे म्हणून अहम ब्रह्मास्मी हे तरी शाश्वत आहे का? तर नाही, तेही मायेतच येतं, कारण तिथे अहम अस्मी आहे. पण तरीसुद्धा ती संवादी माया आहे, ती आपल्याला मूळ मायेपर्यंत नेणारी माया आहे. म्हणून तिचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. नफा पाहावा देवाचा, इथे देवाचा नफा पाहायला, म्हणजे देवापर्यंत जाताना सुद्धा आपला नफा पाहायचा असतो. माया कोणती टाकू? विसंवादी आहे ती टाकून दे, त्याची काही गरज नाही आहे. संवादी आहे त्याची ती ठेवूया काही दिवस, कारण ती आवश्यक आहे, कारण ती नेणारी आहे. नेणारा कोण आहे त्याच्याजवळ जाऊया ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. अहो साधी गोष्ट आहे, आपण पिक्चरला जायचं, तिकीटं कोण काढणार आहे? अच्छा, मग त्याला सांगूया मी येणार आहे बरं का, आणि मी येणार आहे म्हणजे तोच नेणार आहे ना सगळ्यांना, मग काही प्रश्नच नाही, मी नक्कीच येणार आहे असं म्हणून आपण सांगतोच ना, आणि अगदी पाहिजे तर त्याच्याबरोबरच जातो. तशाच प्रमाणे विसंवादी माया सोडायचे, संवादी माया घ्यायचे, तिचा आधार घ्यायचा आहे. कुठलीही गोष्ट करायची म्हटली की त्याला आधार लागतोच. तो आत्मतत्वाचा आधार आपल्याला आपल्या ठिकाणी आहेच, प्रत्येकाला आहे, पण तो आम्हाला समजत नाही. आणि तो समजण्यासाठी संवादी मायेचा आधार आम्हाला घ्यावा लागतो. तो मायेचा आधार घेणं गरजेचं आहे. ब्रह्म जसं शब्दात जाणणं सोपं आहे, पण त्याचा अनुभव घेणं
म्हणजे साक्षात आत्मज्ञान होणं हे कठीण आहे. परब्रह्म अव्यय आहेत, त्याचा नाश झीज होत नाही. जशी शरीराची होते, झीज होते, नाश होतो, तसंच मी म्हणजे खरा मी जो आहे तो नाशिवंत नाही, तो शाश्वत आहे, ते आत्मतत्व आहे, तो अंतरात्मा आहे, त्याची झीज होत नाही. ते तत्व आपल्यामध्येच आहे, आपल्या सर्व अवस्थांमध्ये ते असतंच. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, बालपण, तारुणपण, वृद्धापकाळ सर्व समयी ते आपल्याबरोबर आहे. आपल्यात बदल होतो, त्याच्यात बदल होत नाही. कारण आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. कानांनी ऐकू येतं पण दिसत नाही, डोळ्यांनी पाहता येतं पण स्पर्शज्ञान नाही, आणि इंद्रियांनी आणलेल्या माहितीवर मन संकल्प विकल्प करतं. ते मन पाहतं कुठे काय? त्याने तर काहीच पाहिलेलं नाही, स्पर्श केलेलं नाही, काहीच नाही. दुसऱ्यांनी आणून दिलेल्या माहितीवर जी शाश्वत आहे का अशाश्वत आहे हेही त्याला कळत नाही. बुद्धी त्यावर विचार करते आणि मग सगळ्या संकल्पना तयार होतात. मग ही बुद्धीसुद्धा झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये लीनच होते. मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळे लीन झाल्यावर साक्षीपणाने पाहणारा कोणीतरी वेगळा आहे, तो मी आहे. मी आहे ही जाणीव जाणणारा तो स्वसंवेद्य आहे. त्याचं ज्ञान झालं किंवा मला ज्ञान झालं आहे की नाही हे सुद्धा कळणं, हे सुद्धा ज्ञान आहे. तसंच त्याचं ज्ञान होणं हेही महत्त्वाचं आहे. आणि त्या परब्रह्माचं ज्ञान होणं म्हणजे ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे गेल्यावर त्याचं ज्ञान होणं हे खरं म्हणजे आत्मज्ञान आहे. अशा तऱ्हेने ब्रह्माचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि बृहधातूपासून ब्रह्म हा शब्द तयार होतो. बृह म्हणजे अतिशय बृहत, मोठं, आणि ब्रह्माहून मोठं दुसरं काहीही नाही. अशा सर्व ब्रह्माचं वर्णन झाल्यावरती या 15-16 ओव्यांपर्यंत, त्याच्याही नंतर 20व्या ओवीपर्यंत झाल्यानंतर उद्या आपण बघणार आहोत ते मायेचं वर्णन पुन्हा समर्थ करतायत, जी आपल्या व्यवहारामध्ये येते. त्या मायेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, ते आपण उद्या पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.